नरेश नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश वरेकर. नक्कीच RCC गवळेवाडी स्वयंभू चषक झाला होता, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार नक्कीच गणेश वरेकर यांच्या नावावर राहिलेला आहे. सध्या तेच नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. गोलंदाजी मार्कवर अमित कांबळे वेगावर स्वार पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी मात्र दिशा दिले चेंडूला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं. या ठिकाणी ते मात्र शर्यत जिंकले चेंडूने. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावा इथे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर आपली बॅट खोलायला चालू केले नरेश यांनी. नक्कीच अमित देखील कमी नाही आहे. अमित देखील आपली गोलंदाजीच्या माध्यमातून आपली खेळी दाखवण्यास सज्ज आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेगावर स्वार आणि इथे मात्र फलंदाजगार. नक्कीच बाईच्या स्वरूपात ते धाव अर्जित केली गेली. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 5 या आकड्यावर. नक्कीच वेगास वाऱ्याशी वार्तालाप करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल अमित याचा. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, त्यानंतर लगेचच दुसरा चेंडूवर एक चेंडू 1 धाव हाताळली. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला गणेश वरेकर, एक अष्टपैलू खेळाडू, एक लेजंड खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच आउटफील्ड थोडी स्लो झाली. 3 धावा, चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच 3 धावा अर्जित केले दोन्ही फलंदाजांकडून. या 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी धावगतीला बेड्या घालाव्या लागतील कोळगाव संघाला, की ज्या पद्धतीनं धावगती सुरू आहे. नक्कीच बेड्या घालाव्या लागतील. पुनश्च एकदा सज्ज आहे अमित. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र इलेव्हेशन नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल, दरम्यान चेंडू जातोय 1 बाउन्स डीप बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर कर, सीमारेषे पार. चेंडू फरार, येतोय चौकार. डीजे त्याला नक्कीच 2 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. स्पीडअप घ्यायचा आहे. यावेळी देखील वेगावर स्वार झालेत, मात्र बॅटची लिडिंग एज लागले. गॅप मध्ये चेंडू आहे, गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू जातोय घासत पुचत सीमारेषे पार. चौकार. काय बिघडतंय, संधी होती. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं यष्टीरक्षकाचा. नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने 100% प्रयत्न या ठिकाणी दिलेत आपल्या संघासाठी, आपल्या संघाबरोबर दिलेली कमिटमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जीवदान भेटलंय. नशीबवान आणि नशिबाचा नाश्ता या ठिकाणी मात्र नरेश गोपाळ करून आलेले दिसतात सकाळपासून. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाअखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. चला स्पीडअप घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण आयोजक आहात, थोडंसं विनंती असेल, आपण देखील थोडं स्पीडअप करायचं आहे. राहुल कांबळे, पहिल्या षटकामध्ये आपण अमितला पाहिलं, आता मात्र राहुल
नक्कीच थोडं महागडं षटक राहिलंय. 16 धावा आलेत पहिल्या षटकामध्ये. आता मात्र अमितला इथे मात्र प्रेशर निर्माण करावा लागेल फलंदाजांवर. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहे राहुल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. क्रिकेट विश्वामधील अगदी सेफ फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. गणेशच्या बॅट मधून आला एक दर्जेदार चौकार. डीजे चला स्पीडअप घ्यायचा आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. आक्रमण चालू केलंय गवळेवाडी संघाकडून गणेश वरेकर यांनी. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा लागलेत 20. दरम्यान शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील साहेब भाई यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दरम्यान स्टेप आउट करून खेळण्याचा परत ग्रॅप मध्ये चेंडू आहे. धावन आणि चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय तिथे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज क्षेत्ररक्षक अभिजित नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. तीन धावा मिळतील. या 3 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 23 या आकड्यावर. 23 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. गवळेवाडी संघ चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. कोळगाव संघ शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग. सर्व संघ मालक आणि आयकॉन खेळाडू यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता नरेश यांचा. इथे मात्र प्रयत्न फसलाय. एक धावार्जित केली गेले. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 24 या आकड्यावर. दुसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. 6.5 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. यावेळी देखील बेगावर स्वार झालेत. पुन्हा एकदा फलंदाज गार झालाय. भेदक मारा. आता मात्र फलंदाज तुम्ही थोडासा विचार करा. या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज राहुल. चला शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर्स आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. अनिलजी पाटील पुढे असतील. आपण देखील यायचं आहे. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट चेंडू डीप मध्ये खेळाडू आहेत. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एकदा वार्जित केले गेले. चांगलं थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान एक धाव वार्जित जात होते आणि एका धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 25. 25 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. गवळेवाडी संघ दुसऱ्या षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. जवळजवळ 8 मिनिटाचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धावफलकावर धावा लागलेत 25. या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल अनिल ट्रान्सपोर्ट यांचं देखील. सन्माननीय आदरणीय अनिल सुरेश कांबळे साहेब सर्व आहेत अनिल ट्रान्सपोर्टचे. नक्कीच
गाड्याचे इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स काढायचा असेल तर संपर्क साधायचा आहे. अनिल ट्रान्सपोर्ट, सन्माननीय आदरणीय अनिलजी सुरेश कांबळे साहेब. नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. व्यवस्थापन कमिटी असोसिएशनच्या वतीनं त्यांचं देखील विशेष आभार आणि विशेष कौतुक. चला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आकाश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन गणेश वरेकर ऑन स्ट्राईक. इथे मात्र ब्लॉक ऑन होल्ड करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजीचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच सतिक यॉर्कर कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल गोलंदाज आकाश याचं. नक्कीच एक धाव नक्कीच अर्जित केली गेले. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. 26 लॉस ऑफ 0 विकेट गवळेवाडी संघ. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा भरकटली. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटका. पंचांचा नोचा इशारा. 9+6 अशा 7 धावा मिळतील या चेंडूवर. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 33 या आकड्यावर. पहिला चेंडू चांगला फेकला होता, आता मात्र थोडी दिशा भरकटली. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 33 या आकड्यावर. आता मात्र पुनरागमन करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. गोलंदाज चांगला गोलंदाज आहे आणि गोलंदाजाचं पुनरागमन करणं माहीत आहे. यावेळेस खोदून काढलाय समोरच्या दिशेने. डीप मध्ये खेळाडू आहे, तिथे मात्र काय घडतंय तर मात्र थोडस जजमेंट चुकलंय. क्षेत्ररक्षणाचा चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळी देतोय चौकार. 4 धावा. थोडस जजमेंट चुकलंय क्षेत्ररक्षकाकडून आणि ते मात्र जजमेंटचा फटका या ठिकाणी मात्र लागलाय तो कोळगाव संघाला. 4 धावा मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी देखील खोदून काढला. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नरेश बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. चला पुन्हा एकदा कॉल करतोय सुरेश लांबोरे साहेब, अक्षय वनागडे साहेब, आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचे संघ मालक उपस्थित असेल त्यांनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर आपण देखील यायचं आहे. आयकॉन प्लेयर आपण देखील यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी कॅचसाठी झेलसाठी आकाश कांबळेसाठी सम्राट कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. यावेळी देखील विश्वास दळवी या ठिकाणी आपल्याला इनॅट नंबर 53 पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव विश्वास याने नक्कीच या असोसिएशन मध्ये गाजवलेला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर देताना मात्र आकाश कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर लोवर फुल टॉस चेंडू. इथे मात्र चेंडूच्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू. नक्कीच एक धाव अर्जित केली गेले. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा कॉल करतोय सूरजजी लांबोरे साहेब, आपण देखील यायचं आहे. अक्षय वनागडे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण देखील यायचं आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 39 या आकड्यावर. पुढचा चेंडू तिसरा षटक मार्गात आहे. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र कॅच चेकली जाईल का नाही, इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर विश्वासचा खेळ. विश्वास बॅक टू पवेलियन.
चला इन ॲट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत चंद्रकांत. सध्या नॉन स्ट्राईकला असतील गणेश वरेकर. स्ट्रायकिंग अभिजित लोखंडे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र थोडी फंबल पाहायला मिळालं. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार येतोय या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर चौकार ठोका. इथे मात्र थोडस गचा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं राहुल यांच्या माध्यमातून. 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 43 ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसलाय. बॅटची इनर एज लागली आणि इथे मात्र झेल टिपलाय. गणेश वरेकर यांची खेळी संपुष्टात आली आहे. गणेश वरेकर बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 3 लागतोय चिखलवाडी संघाला. धावफलकावर धावा लागल्या 43. 43 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा विनंती करतो शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचे संघ मालक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण देखील यायचं आहे. आता मात्र जयेश गोपाळ. त्यावेळी देखील फटका फसलाय. यष्टी रक्षक आहेत खाली. ते मात्र झेल सुटलाय. नक्कीच उन्हाचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अप्रतिम क्षेत्र गोलंदाजी राहिले आतापर्यंत अभिजित याचे. यावेळेस मात्र अमित चेंडू काल्याने इथे मात्र टिपलाय झेल. विकेटचा सडा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गवळेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेट यायला लागलेत गवळेवाडी संघाच्या. सन्माननीय आदरणीय संजयजी गोंदल साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपले देखील असोसिएशनच्या वतीने आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 45. 45 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. गवळेवाडी संघ मात्र आता सध्या अडचणी स्थितीमध्ये लागलाय. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय मान्यवर संजयजी गोंधळ साहेब यांचं देखील विशेष आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्धेच्या वतीनं आपले देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. विनंती असेल. धन्यवाद साहेब. आपण देखील मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपले देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन कल्पेश मैदानाच्या आतमध्ये मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 46 या आकड्यावर. 46 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस बैठा फटका आणि ते मात्र चुकी. 1 बाउन्स सीमारेषे पार. चेंडू जातोय. चौकार येतोय. या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 50 या आकड्यावर. संघाच्या धावसंख्येचा 50. ते मात्र अर्धशतक इथे या ठिकाणी गवळेवाडी संघाकडून पूर्ण झालेला आहे. चला पुढचा चेंडू घ्यायचा आहे.
विद्यमान सामना सोन्या स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष RCC गवळेवाडी दोन्ही मातब्बर संघ एकमेकासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच. पहिल्या इनिंग मध्ये पहिला षटका फटका चांगला आहे. अमित कांबळे तिथे आहेत आणि इथे मात्र टिपलाय झेल संपलाय. बॅटर कल्पेशचा खेळ पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. पहिल्या 17चा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा लागलेत. 50-51 धावांचं आव्हान सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघासमोर आहे. यापुढील होणारा सामना सावर्डे विपक्ष भोसलेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा आहे. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी विपक्ष श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचं महायुद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 आणि 9 फेब्रुवारीला. आणि त्या स्पर्धेचा लिलाव देखील होणार आहे. ऑक्शन सोहळा देखील होणार आहे. तारीख आपल्याला लगेचच कळेल. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे. खेळाडूंना फॉर्म देखील सर्व संघनायकांना पोहोचलेले आहेत. खेळाडू फॉर्म सबमिट करून आपण या स्पर्धेसाठी सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा सावर्डे संघाला देखील विनंती असेल आपण संघनायक यायचा आहे. मी मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय गोंदल साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचं नाणेफेक करायचे आहे. नाणेफेक होते. पुन्हा एकदा करावं लागेल. ठरवायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. नाणेफेक जिंकले सावर्डे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मी आयोजन टीमला व्यवस्थापन कमिटीला विनंती करतो. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी पवार साहेब आपण देखील यायचं आहे. मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचं आहे. विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. गोंदल साहेब आपण देखील या स्पर्धेसाठी आवर्जून भेट दिलीत. आवर्जून वेळ मित्रांनो काढावा. नक्कीच एवढंच सांगेल मित्रांनो वेळ मिळत नाही वेळ काढावा लागतो आणि तोच वेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. गोंदल साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. त्या वेळ काढलेला आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. मुख्य व्यास स्क्रीनवर आपण पाहतोय. विशेष सन्मान मुख्य मान्यवरांचा आदरणीय सन्माननीय गोंदल साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रमोदजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचे सहकारी देखील यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल व्यवस्थापन कमिटीच्या वतीने. किरण कांबळे साहेब राजू कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशेष सन्मान आणि विशेष कौतुक केलं जाईल. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. प्रमोदजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान या ठिकाणी
उपस्थित मान्यवरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सावर्डे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित क्षेत्ररक्षण करायचं आहे भोसलेवाडी संघ. चला यावेळेस फटका चांगला आहे आडव्या बॅटने. इथे मात्र कल्पेश आहे ती डीप मध्ये टिपलाय झेल. संपलाय बॅटर अभिजितचा खेळ. अभिजित बॅक टू पवेलियन. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे विनंती असेल. आता मात्र राहुल कांबळे आणि अमित कांबळे दोन भावांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सामन्यात गोडी निर्माण करावी लागेल दोन्ही भावांना. या दोन भावांच्या जोडीला इथे मात्र विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. विश्वास दळवी मॅन फ्रॉम गवळेवाडी गोलंदाजीच्या साठी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 4 चेंडूवर 2 विकेट अर्जित केल्यात विश्वासने. आता मात्र विश्वास आपल्या विश्वासाचा पाणीपत होऊन देत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. एकही धाव अजून मैदान धावफलकावर लागलेली नाहीये. मात्र 2 विकेट नक्कीच अर्जित केलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विश्वास सज्ज आहे. यावेळेस बॅटची लिडिंग एज डीपमध्ये खेळाडू आहेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये आदर करतील फेकी करतील दरम्यान एक धाव अर्जित केली गेली. पुढचा चेंडू विश्वास सज्ज आलाय. लोअर फुल टॉस चेंडू. इथे मात्र नक्कीच चांगला थ्रो झाला असता तर चित्र काही वेगळं असतं. एक धाव नक्कीच अर्जित केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावर धावा लागले 2. तब्बल 51 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र थोडासा अडचणी स्थितीमध्ये कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. यजमान संघ आहे आणि अडचण स्थितीमधून या दोन्ही भावांना बाहेर पडणं माहीत आहे. क्षमता आहे, कौशल्य आहे अमितकडे देखील राहुलकडे देखील. नक्कीच चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळालं गवळेवाडी संघाकडून. विश्वासाचा 2 धावा नक्कीच खर्च केल्या. 2 विकेट देखील अर्जित केल्यात. चला गवळेवाडी संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आहे विनंती असेल आपल्याला. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निलेश गवळी. चला स्पीडअप घ्यायचा आहे. 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स की आदर करतील पुन्हा एकदा एकेरी धाव. चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेला. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं गवळेवाडी संघाकडून. विश्वासातील निलेश असेल. आता मात्र निलेश अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आउट कॉर्नर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नक्कीच मोठा डोंगर पार करायचा आहे.
एकेरी दुहेरीने काम होणार नाहीये. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे दोन्ही खेळाडूंना, दोन्ही फलंदाजांना. आणि अमित किती क्षमता आहे अमितला माहित आहे. इथे मात्र दाद मागितली गेली, अपील केली गेली, मात्र अपील फेटाळले. डॉट चेंडू काउंट केला जातोय पुन्हा एकदा. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे, पण 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे व्यासपीठाला सलामी देण्यासाठी. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पार. अमितच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. डीजे बारा चेंडू आणि 35 धावींची गरज आहे. चला स्पीडअप खेळायचा आहे. साडेआठ मिनिटाचा खेळ संपलेला आहे. तिसरं षटक घेऊन नरेश गोपाळ गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम गवळेवाडी. चला चालू करायचा आहे, स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. नरेश गोपाळ गोलंदाजी मार्कवर. रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कसाठी. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं नरेश गोपाळ. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, नक्कीच बॅटची स्विंग आधी झाली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. बीट केलं फलंदाजाला, चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक गणेश यांच्या हातामध्ये. डॉट चेंडू, पहिला चेंडू आलाय डॉट. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय सीमारेषे पार. आता मात्र राहुलच्या बॅट मधून आला एक चौकार. डीजे त्यावेळेस मात्र स्टपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळून काढलाय. एक धाव तर अजित केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावर. अजूनही 30 धावींची गरज आहे विजयासाठी. चेंडू मात्र शिल्लक असतील 9 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या आहेत. यावेळी देखील सबमरीन डिलिव्हरी, अचूक टप्पा, टप्प्यावर नियंत्रण देखील आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का? इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर चा खेळ. बॅटर बॅक टू पवेलियन.
संख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावर. 21 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. महेश आलेत फलंदाजीसाठी इन ॲट नंबर 5 वर. जयेश जितू गोलंदाजी मार्कवर. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये इथे मात्र काय करताय, पहिल्या चेंडूवर विकेट आले. सुरुवात चांगली झाली. आता मात्र राहुल बॅटर्स डगआउटच्या दिशेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्यायचा आहे फलंदाज, आपण देखील थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल. शुभम फलंदाजीसाठी आलाय. अचूक यॉर्कर. ती यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला, लगेच खोदून काढलाय फलंदाज शुभम याने. 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. धावफलक धावून पोहोचतोय तब्बल 23 या आकड्यावर. 23. आता मात्र भला मोठा डोंगर आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 28 धावा बनवायच्या आहेत. यावेळी देखील खोदून काढलाय. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होते. गॅप मध्ये आहे. विश्वास आहे तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चौकार येतोय. या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. मात्र सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय गवळीवाडी संघाने पहिल्या षटकापासून. यावेळी देखील सुरेख गोलंदाजी. गोलंदाज वेगावर स्वार, मात्र दिशा थोडी भरकडली. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावर. 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. कोळगाव संघ जरा बॅकफुटला पाहायला मिळतोय. काय करताय, पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. भोसलेवाडी संघ आपण देखील तयार राहायचा आहे. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. टू बाउन्स कॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान एकदा वर्जित केली. सॉरी, एकही धाव नाहीये. डॉट चेंडू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत. गॅप मध्ये आहे. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषे पार. येतोय चौकार. आता मात्र थोडा लेट झालाय. सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय आरसीसी गवळीवाडी संघ. हार्ड लक बॅड लक सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ. ज्या खेळाडूने खेळलात आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. चला, या सामन्याचा सामनावीर आहे सुपर हिरो सुपरस्टार
नरेश गोपाळ आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. यायचं आहे नरेश. भोसलेवाडी संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.